पाहतोय जिग्नेश गायकवाड, साहिल निकालजे, कुणाल धनवटे, रोहन धनवटे, बरेचसे मान्यवर आपण पाहतोय या शृंखलेचा मात्र आस्वाद घेतात. त्यांचा देखील करूया शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत. बोरसे गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण करूयात वेलकम. चला मॅचला करा सुरुवात. माथेरान संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. जराही जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याला आज मेगा फायनल दिवस आहे आणि आज या मेगा फायनल दिवसामध्ये आपल्याला बरीचशा पुढच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. बघा, टॉप 6 संघ जे आहेत, म्हणजे टॉप 6 मध्ये जे क्वालिफाय होतील त्या संघांसाठी श्री न्यू स्वामीनाथ कलेक्शन यांच्या माध्यमातून 25% डिस्काउंट असणार आहे. म्हणजे जे टॉप 6 मध्ये क्वालिफाय होणार आहेत ना संघ, त्या संघामधील प्रत्येक 12 खेळाडूंना मात्र इथून तुम्हाला संधी उपलब्ध आहे. प्रत्येक 12 खेळाडूंना मात्र 25% डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे इथून आजच्या दिवसात तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, टॉप 6 मध्ये जावं लागेल आणि टॉप 6 मध्ये गेल्यानंतर जे पण 12 खेळाडू असतील त्या टॉप 6 संघांमध्ये त्या प्रत्येक खेळाडूला मात्र इथून 25% डिस्काउंट असणार आहे. आणि एकविरा चषकच्या माध्यमातून आपण पाहतोय न्यू स्वामीनाथ कलेक्शन, ज्यांचा ऍड्रेस आहे एअर गुप्ता सँडविच मोहपाडा. तिथे तुम्हाला ही शाखा उपलब्ध असणार आहे. त्या शाखेमध्ये जाऊन आपण जर शॉपिंग केली तर तुम्हाला 25% डिस्काउंट असणार आहे. चला मॅचला करा सुरुवात. आमच्या समवेत आता साथी समालोचक आपण पाहतोय मानसजी मनोरे मात्र आमच्या समवेत जोडतील. तोपर्यंत चला माथेरान संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा. जास्तीचा वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये गेली. विशाल 11 जय सेवलाल वावेगर संघाकडून आपण पाहतोय अनुराग माळी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय ऋतिक राठोड. हा माथेरान संघासाठी मात्र इथून पारितोषिक आहे. 3 विकेट जर लगातार जे तुम्ही घेतले, 3 षटकार आणि 3 चौकारासाठी श्रीकांत शिंदे आणि रमेशजी तवले यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा अनुराग माली यांच्यासाठी देखील तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर आले ना तर मनोज कुंभार आणि अनिकेत गायकवाड यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असणार आहे. उत्तम बारसकर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आमच्या या क्रीडा नगरीमध्ये भरोसे रुद्र एंटरप्राइजेस आई एकवीर चषक मध्ये आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. आपणास देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला मॅचला करा सुरुवात. एका बाजूला आता पाहणार 2 मराठी संघ आहेत. दोन्ही तितकेच ताकदवान संघ आहेत. एक रसायने विभागामध्ये आपण संघ पाहतो जय सेवालाल वावेगर, ज्यांनी बरीचशी मैदानं गाजवली. एका बाजूला आपण पाहतोय नेरळ विभागामधील संघ माथेरान संघ. ऋतिक यांच्यासाठी पण या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. ऋतिक राठोड यांच्या 3 बॉलतील षटकारासाठी मनोज कुंभार आणि अनिकेत गायकवाड साहेबांकडून 1000 आणि त्याच्याच बरोबरीने अनुराग माळी यांच्यासाठी पण ते पारितोषिक असेल. नक्कीच आपण पाहतोय माथेरान संघ आज मात्र ज्यांनी पुरस्कृत केलाय ते आमचे आपण पाहतोय सदानंद अंबीर आणि सुनील बांगारी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. आज माथेरान संघ मात्र त्यांच्या नावाने आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि एका बाजूला आपण पाहतोय विशाल 11 जय सेवालाल वावेगर संघ. म्हणजे दोन्ही संघ आज पुरस्कृत केलेले आहेत आणि तशीच लढत देखील पाहायला मिळेल. पण आम्हाला सांगतायत सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार. ऋतिक आणि अनुराग ही जोड साखली मैदानामध्ये आपण पाहतोय. वावेगर संघाकडून सामन्याला होईल सुरुवात.
3, 2, 1. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. पहिला चेंडू कट केलाय गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे. 2 धावा इथे सुखरूपरित्या कंप्लीट केल्या जात आहेत संघाचं, आणि वैयक्तिक देखील खातं उघडलं जाते. अनुराग माळी यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 धावा इथे आल्यात. पहिला चेंडू होता. अनुराग माळी यांना माहिती आहे समोरची समोरचा जो संघ आहे ना, त्या संघाला जर लढत द्यायची असेल तर मला इथे टिकून राहणं गरजेचं आहे. यश मालकर आमच्या समवेत लवकरच जोडतील. त्यांचा देखील गोड आवाज आपण पाहतोय. लगातारचे 3 दिवस मात्र इथे ते आमच्या सोबत समालोचन करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय जीत. बॅटची कट होती, परंतु इथे बघा अनुराग माली सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय. ही विकेट येणं गरजेचं होतं. जीतने मात्र नक्कीच प्रयत्न केले होते इथून, परंतु ती साथ क्षेत्ररक्षकाने दिला नाहीये. नक्कीच आपण पाहतोय प्रतीक शिंदे एक यंगस्टर उत्कृष्ट खेळाडू आपण पाहतोय. माथेरान संघाचा आज हिस्सा आहे, आणि त्यांनी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच तुम्हाला फक्त इथे कॅश प्राइज आणि कॅश प्राइज पाहायला मिळेल मानवजी. नक्कीच श्रीकांत शिंदे, त्याच्याच बरोबरीने रमेशजी तवले आणि मारुती देवघरे साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 विकेट 3 षटकार 3 चौकारांसाठी माथेरान संघासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज पण या ठिकाणी लगावलं गेलेलं आहे. आज बिग सपोर्ट त्यांचा माथेरान टीमला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांचं आपण स्वागत करूया. नक्कीच सर्व खेळाडूंसाठी इनामी संधी आहे, कारण आम्ही 2 दिवस लगातारचे पाहिले ना. आता अमरभाई सूर्यवंशी यांनी बरेचसे पारितोषिक लावले होते. त्यानंतर आपण आज पाहतोय जितूभाई सूर्यवंशी, म्हणजे त्यांचे सख्खे मोठे बंधू सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. म्हणजे डबल एटीएम आज उघडणार आहे. आणि जितूभाई सूर्यवंशी आणि अमरभाई सूर्यवंशी त्यांच्या माध्यमातून बरेचसे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. परंतु पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू येतोय स्वेन, 1 धाव मात्र वाढणार आहे, आणि 1 धावेच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती आहेत. हा मॅडी देखील आपण पाहतोय या माथेरान संघाला मात्र इथे पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. ते आम्हाला सांगतात आम्ही देखील आज या शृंखलेसाठी आणि या संघासाठी या पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहोत. आपलं देखील करूया सहर्ष स्वागत. चांगला चेंडू होता. जीत मात्र आता चांगला कमबॅक करतोय. अनुराग माळीला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील, कारण पहिलंच षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितका पुरेपूर फायदा घेता येईल ना, तितका फायदा मात्र या लेफ्ट आर्म फलंदाजाला घ्यावा लागेल. लोअर फुलटा चेंडू होता, केलोट काढलाय लॉंग ऑफ मध्ये, परंतु तिचे क्षेत्ररक्षक प्रतीक शिंदे आपण पाहतोय तैनात आहेत. 2 धावांपेक्षा इथून जास्त धावा मिळणार नाहीयेत. 2 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र बदलत आहे. धाव फलकावरती टोटल धावा आहेत त्या 7 धावा. या षटकातील आता उर्वरित मात्र 1 चेंडू शिल्लक असणार आहे. या 1 चेंडूवरती अनुराग माळीला मात्र चान्स घ्यावा लागेल. इथून प्रयत्न करावा लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान मला तर वाटतोय 10 ते 12 धावा इथून आल्याच पाहिजेत. परंतु जीत चांगली गोलंदाजी करतोय. फायदा आलाय, फायदा घेतलाय. चेंडू जाईल सीमा पार. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला होता, परंतु चेंडू थांबला नाहीये. चेंडू गेलाय 4 धावा. पहिलाच दणदणीत
व्यासपीठावरती उपस्थित आहेतच. दिनेशजी देवघरे यांना विनंती आहे की आपण यश मालकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचे अतिशय जवळचे मित्र वावेगर टीमसाठी बरेचसे पाठीराखे या स्पर्धेमध्ये त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आमचे आदरणीय नवनाथ दादा राठोड, एक जबरदस्त एकेकाळचे खेळाडू ज्यांनी एक काळ गाजवलेला आहे वावेगर संघासाठी. त्यांचं स्वागत आपण करूया. नक्कीच बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील, कारण हे महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आज या भरोसे क्रीडा नगरी वरती मात्र घडतंय. आणि आजचा दिवस मात्र शेवटची रात्र असणार आहे. मेगा फायनल रात्र आपण पाहतोय. आणि आजच्या रात्रीमध्ये कोण क्वालिफाय होणार टॉप 6 मध्ये, इथून प्रत्येक संघाला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती टोटल धावा बघितल्यात, 11 धावा. इथून पुन्हा एकदा एक धाव सुखरूपरित्या कंप्लीट केले जाते आणि एक धावेच्या मदतीने धाव फलकावरती टोटल आउट झालाय. फलंदाजीतून बाद झालाय पहिला फटका आणि पहिला आदरा. ऋतिक राठोड मात्र इथून होईल बाद. पाहतोय वावेगर संघाचे पाठीराखे त्यांच्या माध्यमातून लगातारचे जर 3 षटकार इथून आले तर शेखर माने यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे हेमंतला इथून 3 षटकार नक्कीच मारावे लागतील. सुरुवात चांगली केली होती अनुराग माळीने, 11 धावा पहिल्या षटकानंतर आल्या. त्यानंतर दुसरं षटक आणि या पहिल्याच चेंडूवरती आली विकेट. चांगला प्रयत्न होता मोठा फटका मारण्याचा, परंतु इथे झेल पकडलाय आणि संपवलाय राठोड. पारीचा खेळ डीजे. यांनी जे क्षेत्ररक्षण केलं त्यासाठी मात्र इथून 500 रुपयाचं कॅश प्राइज दादा शिंदे यांच्या माध्यमातून आलंय. आणि विकेट हॅट्रिक जर इथून गोलंदाजाने मिळवली तर अर्जुन मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे आज सामना आधीच आम्ही म्हटलं होतं, हेमंत सावंत यांनी देखील आम्हाला सांगितलं होतं की आज सामना जेव्हा चालू होईल ना तेव्हा हा सामना बघायला बरीचशी आपल्याला रंगता पाहायला मिळेल आणि बरीचशी मजा देखील येईल. कारण जशी जसे हे दोन्ही संघ मैदानामध्ये गेले ना तसं आपण पाहतोय पारितोषिक पारितोषिक आणि पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आमचे रसायन विभागातील वावेगर गावचे एक जबरदस्त समालोचक प्रथमेश मोरे यांच्याकडून वावेगर टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. नक्कीच ऑन अ हॅट्रिक हा गोलंदाज होता, परंतु चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. बघा वारंवार चांगल्या चेंडूंची फेकी मैदानामध्ये पाहायला मिळते. मॅडी यांच्या माध्यमातून देखील तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर इथून पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक मिळवली गोलंदाजाने. बघा माथेरान संघासाठी पारितोषिक लागतात, तितकेच पारितोषिक आपण पाहतोय वावेगर संघासाठी देखील लागतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा इथून आलाय वावेगर संघासाठी तिसरा आदरा, तिसरा झटका डीजे.
मला तर वाटतंय मुद्दा मागे ठेवला होता. परंतु बघा 2 ते 3 विकेट गेल्यानंतर जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे ना रोहित चव्हाण, तो मात्र आता मैदानामध्ये उतरतोय. आणि ही जोडसाखळी आहे ना, ही जोडसाखळी जर शेवटच्या षटकापर्यंत राहिली ना तर नक्कीच 50 ते 55 धावा हे दोघं नक्कीच करू शकतात. परंतु इथून गोलंदाजी आपण पाहतोय वारंवार चांगली चेंडूची फेकी, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय, विनय चांगली गोलंदाजी करतोय. माथेरान संघ आपण पाहतोय गुरुग्राम पंचायत लोधुलीचे विद्यमान उपसरपंच सदानंद हंबीर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुनील बांगारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. परंतु या चेंडूवरती देखील रोहित चव्हाण मात्र होतोय बाद. अजून एक विकेट चांगली वारंवार गोलंदाजी आपण पाहतोय. इथून हा झेल पकडून संपवलाय रोहित चव्हाणच्या पारीचा खेळ. तिचे लाव गाडी तुझे. डीजे बघा प्रेक्षकांचा वर्ग आता इथे मात्र जास्त पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक आता मात्र इथे आलेत आणि ऑन हॅट्रिक पुन्हा एकदा गोलंदाज विजय तयार आहे. परंतु इथून पुन्हा एकदा धाव चेंडू. काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त मला तर वाटतंय किती धावा दिल्या असतील पहिल्याच ओव्हर टाळ्या झाल्या पाहिजे. 4 विकेट या गोलंदाजाने घेतल्यात. बघा चारही बाजूने मात्र इथे टाळ्या होत आहेत कारण गोलंदाजी तशी झाली आहे मैदानामध्ये. असं वाटलं होतं एक धाव तरी येईल, परंतु पहिल्या चेंडूवरती 2 विकेट आपण पाहिल्या. त्यानंतर ऑन हॅट्रिक होता हा गोलंदाज विजय. तिथे आला निर्धाव चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा 2 विकेट आणि पुन्हा एकदा असं वाटलं होतं की इथे तरी हॅट्रिक येईल, परंतु नशिबाची ती साथ मिळाली नाही आणि आलाय हा मेडन षटक. म्हणजे पहिलंच मेडन षटक आजच्या रात्रीमध्ये. आणि मला वाटतं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा. यश मालकर जर विचार केला तर असं वाटलं होतं दोन्ही बाजूनी लढत ही आपल्याला एकदम जबरदस्त पाहायला मिळेल, परंतु इथे एकदम शांत केले माथेरान संघाने. कारण रोहित सारख्या फलंदाज असं वाटलं होतं की जाऊन हा या संघासाठी आणि ही पारी देखील सांभाळेल. परंतु अनुराग माळीला मात्र एकही चेंडू आतापर्यंत खेळण्यासाठी चान्स मिळाला नव्हता. नॉन स्ट्राईकलाच मात्र तो तिथे उभा होता. पहिल्या षटक त्याने खेळून काढला होता. 11 धावा जमवल्या होत्या आपल्या संघासाठी. त्या 11 धावा फक्त आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक मार्गस्थव आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय गोलंदाज मत्थन कदम, एक यंगस्टर गोलंदाज, जिगरबाज युवा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली खेळ आतापर्यंत माथेरान संघाने केली आहे आणि नक्कीच या दोन्ही संघांसाठी यश मालकर मी सांगतो दोन्ही संघांसाठी आहे ना हा जो ही खेळपट्टी आणि हा ग्राउंड आहे ना लकी आहे. म्हणजे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा इथे एंट्री टाकतात ना एखाद नंबर नक्कीच मारून जातात. परंतु आज दोन्ही संघ विरोधात खेळताना पाहायला मिळतात. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सरळ बॅटने मात्र इथे चेंडू मारावे लागतील अनुराग माळीला, कारण धावा खूप कमी आहेत. स्कोरबोर्डवरती स्कोर आपण पाहतोय फक्त 11 धावा आणि 11 धावांवर तर रोखून ठेवलंय. तिसरं षटक इथून चालू झालंय. पहिलं चेंडू आपण पाहिला, पहिला चेंडूला निर्धाव. अनुराग माळीला इथून मोठे फटके मारावे लागतील. जर माथेरान संघाला तुम्हाला हरवायचं असेल तर किमान इथून अजून तुम्हाला 25 ते 30 धावा जमवाव्या लागतील. पंच आमच्याकडे वळला तत्पूर्वी आपण पाहतोय चेंडू थांबला नाहीये. म्हणजे 4+1 अशा 5 धावा मिळतील. तोपर्यंत देऊया आपण संधी 30 ला. चौकार आपण पाहिला. गरज होती, अत्यंत गरज होती मी तर म्हणेन वावेघर संघाला. आणि आलेला हा नशिबाचा चौकार आणि 4+1 अशी 5 धावा वाढतील आणि धावा होत्या 16, परंतु 16 मध्ये होणारे अजून 6 धावा
प्लस आणि इथून आलाय हा लांब 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 उत्तुंग असा षटकार. बघा इथून मात्र पारी आता सांभाळले अनुराग माळीने. मी म्हटलं होतं अनुराग माळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत स्कोर बोर्ड मात्र चालू राहणार आहे. परंतु जर इथून अनुराग माळीची विकेट आली तर मात्र बराचसा बॅकफूट वरती पाहायला मिळेल बाबाईगर संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू कट केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात आहेत पण बाउन्स चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा इथे सुखरूपरित्या कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलक मात्र बदलणार आहे. धाव फलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा. यश मालकर आपल्याला समालोचन करताना देखील पाहायला मिळतील. गुणलेखकाच्या भूमिकेत देखील पाहायला मिळतील. म्हणजे एक प्रकारचा आम्हाला आयोजक आज आम्हाला इथे भेटलाय आणि हे काम करणं आमच्यासाठी खूप गरजेचं होतं आणि त्यांनी ती कामगिरी आतापर्यंत चांगल्यारीत्या निभावली आहे. त्यांना देखील देऊया धन्यवाद. इथे येतोय मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थव्य. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूची समाप्ती झाली. अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखाद 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल कारण धावफलकावरती धावा आपण पाहतोय 24 धावा आतापर्यंत लावल्यात. या षटकामध्ये एखाद मोठा फटका जर आला तर नक्कीच थोडसा कमी दडपण आपल्याला वावेकर संघावरती पाहायला मिळेल. परंतु इथून खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वेर चेंडू आणि स्वेर चेंडूच्या मदतीने अजून एक धाव मात्र वाढेल. 25 धावा धाव फलकावरती लागल्या. गजाननजी धातरू नितीन पारसकर यांचा शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती सन्मानपूर्वक बसा. इथे संधी होती झेल पकडण्याची आणि अनुराग माळीला मला तर वाटतंय या मॅच मध्ये मिळते दुसरी संधी. अनुराग माळी सारख्या फलंदाजाला तुम्ही अशा संधी देऊ शकत नाही कारण त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय धावा येत आहेत. आणि चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. बोरसे गावचे भाषे आपण पाहतोय श्रीकांत उतेकर यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील करूयात वेलकम. त्यांना देखील विनंती असेल आपण या. आणि इथून मात्र अनुराग माळी बघा गोलंदाज सांगतोय जरी क्षेत्ररक्षकाने माझी साथ दिली नाही ना तरी तितकीच क्षमता तितकीच ताकद माझ्यामध्ये. अनुराग माळीचा विकेट मात्र मी घेऊन दाखवेल आणि आता मात्र विकेट पटकावलाय आणि हा येतोय अनुराग माळीच्या 5वा म्हणजे वावेगर साठी आलेला हा 5वा विकेट आणि माथेरान संघाची गोलंदाजी इथून मात्र आता आपल्याला चांगली पाहायला मिळेल. तोपर्यंत संधी देऊया. बघा प्रामाणिकपणा आपण नेहमीच पाहतो परंतु प्रामाणिकपणा मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. यश मालकर देखील आम्हाला सांगतायत की अनुराग माळीला देखील माहित होतं आपल्या बॅटची काळा लागली आणि पंचांचा इशारा यायच्या आधीच मात्र इथे आपला प्रामाणिकपणा दाखवून मैदानाच्या बाहेर आला. नक्कीच असा प्रामाणिकपणा प्रत्येक खेळाडूकडे असावा हेच दर्शवताना आपण पाहिलं. अनुराग माळीसाठी देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आणि त्यांनी देखील चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्या संघासाठी दिली आणि प्रामाणिकपणा दाखवून देखील ते मैदानाच्या बाहेर आले. त्यांना देखील माहित आहे की हाच प्रामाणिकपणा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय वावेगर संघाकडून रक्कम फलंदाज कुमार चव्हाण आणि त्याच्या समवेत आता पाठवोय कार्तिक राठोड मात्र आता जोडले गेलेत.
माथेरान संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतोय ज्याने बराचसा नाव गाजवलाय, अजय भस्मा. आणि आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. रायगड प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली तोच गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती तयार. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता, वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज. पैच्या स्वरूपात आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. पंच आम्हाला सांगतायत लेग पैच्या स्वरूपात ही एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावेच्या मदतीने मात्र धाव फलक बदलणार आहे. धाव फलकावरती टोटल धावा आहेत त्या 28 धावा. एक यंगस्टार गोलंदाज आपण पाहतोय अजय भस्मा, ज्यांनी बऱ्याचशा मला तर वाटतंय शृंखला गाजवल्यात आणि स्वबळावर मी तर म्हणेन नेहमीच आपल्या संघाला विजय करून दिले. परंतु इथे चढवलाय हल्ला, कार्तिक राठोडच्या बॅट मधून आलाय हा दिमागदार देखना षडकार. तिने मात्र 34 धावा धाव फलकावरती पाहतोय कार्तिक राठोडच्या बॅट मधून आला आपण पाहिला षडकार. पुन्हा एकदा तीच दशा, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. अर्धा डझन धावा इथून मिळतील 6 धावांसाठी षडकार. भस्माचा, परंतु त्याच्यावरती चढवलाय हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. म्हणजे हल्ला हल्ला आणि हल्ला. मैदानामध्ये पुन्हा एकदा चांगली लढत पाहायला मिळेल. इथून मात्र येतोय स्वेर चेंडू, आता मात्र दडपण पाहायला मिळेल. गोलंदाज अजय भस्मा आता थोडीशी खराब कामगिरी करतायत. बघा जरी आपण उत्कृष्ट खेळाडू असलो ना तरी समोरचा देखील तितकाच ताकदवान संघ आहे. आणि समोर जी बाईक आहे ना तिची लाईट बंद करा, धन्यवाद. 41 धावा धाव फलकावरती लागल्या, चांगली कामगिरी. लगातारचे 2 षटकार आपण पाहिले कार्तिकच्या बॅट मधून आलेत. ऑन हॅट्रिक षटकार येईल का, परंतु झेल ड्रॉप झालाय. संधी मिळाली कार्तिकला, 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा चोरून काढल्यात. पुन्हा एकदा 4थ्या धावेचा प्रयत्न करतायत, परंतु इथून असं वाटतंय की फलंदाज कार्तिक मात्र होईल बाद. आणि अजून एक हादरा, अजून एक झटका बसेल तो वावेगर संघाला. डीजे वाजव गाणी तुझे. कंप्लीट झाले नाही आणि कार्तिकला मात्र इथून व्हावं लागलं बाद. नवका फलंदाज आपण पाहतोय पवन चव्हाण मात्र मैदानामध्ये आलाय. धाव फलकावरती टोटल धावा आहेत त्या 44 धावा. कुमार चव्हाणचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडलाय आणि पहिला विकेट अजय भस्मा यांच्या फलंदाजी मार्कवर आलाय. अजून एक झटका बसतोय तो वावेगर संघाला. डीजे कामगिरी केली आहे.
2 विकेट मात्र येथे पटकावला आणि शेवटचा चेंडू शिल्लक 7 विकेट आतापर्यंत कमवल्या स्वाभिमान संघाने. चांगला फटका पाहायला मिळतोय. विकेटचा चेंडू मात्र धावेचा प्रयत्न फलंदाज होईल बाद संस्था आम्हाला सांगतायत आणि एक धाव मात्र वाढलेली धावेच्या मदतीने धावफलक मात्र बदलतोय. धाव फलकामध्ये टोटल धावा आहेत त्या 45 धावा येणार आहे 24 चेंडू आणि 46 धाव संख्येची गरज आहे. ही जे आपण लगेच क्षेत्ररक्षण बघून घ्या आणि मात्र संघाला देखील विनंती असेल की आपण देखील मैदानाच्या बाहेर या आणि लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. तिथून येणारी 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. पुढे लेखकाच्या भूमिकेत आपण पाहतो यशजी मालकर आम्हाला सांगतायत 46 धावा तिथून येणाऱ्या 24 चेंडू मध्ये पूर्ण करायच्या आहेत. चांगली लढत आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मानसजी मनोरे आपणास देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि चेतन भोईर आपणास देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. चेंडू चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा माथेरान संघ आणि चेंडू पुरवायचे आहेत लगेचच. ग्रुप ग्रामपंचायत लोदिवलीचे विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय सदानंदजी हंबीर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. खर तर माथेरान संघ आज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलाय. सदानंद हंबीर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुनील बांगारी यांच्या माध्यमातून माथेरान संघ आज मात्र पुरस्कृत केला गेलाय. आणि एका बाजूला आपण पाहतोय विशाल 11 जय सेवेलाल वावेगर संघ. म्हणजे दोन्ही संघ आज पुरस्कृत केले गेलेत. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत. चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं वावेगर संघाने जर 40-45 धावा कंप्लीट केल्या तर इथून जबरदस्त लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण गोलंदाजी आपण पाहतो अनुराग माली ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज अनुराग आणि अजय भस्मा याला मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये मला वाटतंय बेस्ट फिल्डर बाईक. म्हणजे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय दोन्ही संघांकडे ताकदवर आणि गुणवान खेळाडू आहेत. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळणं सोपं काम नाहीये. त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं सिलेक्शन होणं आणि त्यानंतर तुम्ही तिथे आपला नावाची छाप सोडणं सोपं काम नाही. आणि ते नावाची छाप आपण पाहतोय वावेगर संघाकडून अनुराग माळी आणि एका बाजूला आपण पाहतोय या माथेरान संघाकडून अजय भस्मा यांनी आपल्या नावाची छाप सोडून आज मात्र आपल्या संघासाठी आता मैदानामध्ये उतरलेत. तत्पूर्वी आपण विनंती करूया यशजी मालकर मात्र आता आमच्या समवेत जोडतील. चला मॅचला करा सुरुवात. जास्त विलंब करू नका. बराचसा उशीर सामन्यांना झालाय. आजचा मेगा फायनल दिवस आहे आणि या मेगा फायनलमध्ये आम्हाला बरेचसे एक्स्ट्रा मॅचेस देखील खेळवायचे आहेत. आणि यानंतरचा सामना आपण पाहतोय कांबे आणि समर्थ विघ्नेश 11 आई गावदेवी खरसुंडी यांच्या दरम्यान होईल टॉस. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच यायचं आहे. चला कांबे संघ आणि खरसुंडी संघ मयुरेश घोड मात्र येथे उपस्थित आहेत. कांबे संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल आपण टॉस साठी या. तत्पूर्वी विनंती करतो एक खालापूर तालुक्यामधील बुलंद आवाज आणि तलवली गावातील एक गोड आवाज यशजी मालकर यांचा ऐकूयात आपण आवाज.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अखिलेश निकालजे सर यांचा आवाज आपण ऐकलात. इथे मात्र मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात. इथे पाठला करायचा 46 धावसंख्येचा. इथे वेगवान होता, आडवा बाटनं बैठक शॉट खेळायचा होता, पण तो प्रयत्न फसला गेला. इथे मात्र डॉट बॉल आलाय. एका बाजूला आपण पाहतोय अजय भस्मा आणि त्यांच्या सोबतीला रोहित बिरामने यांना आपण पाहतो. अजय भस्मा एक फ्लेक्झिबल खेळाडू आहे. माथेरान गावाचा अभिमान आहे हा खेळाडू. इथे मात्र स्टेअर केला त्यांना पॉइंटच्या क्षेत्राच्या बॉल वरती बीट झालाय. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी निघालेत अजय. इथे मात्र डेंजर झोन कडे होते. इथे पोहोचले सुरक्षित. नॉट अगेन कडे धोक्याची घंटा होती, ती मात्र आता स्थिरावली गेल्या. इथे एक धावफलकावरती लागले गेल्या. अजय भस्मा अगदी खूप फास्ट खेळाडू आहे. तिथे सिंगलला डबल मध्ये रोटेट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता.
सेकंड चॉईस बॉल जी गरज आहे ऑन साइडला त्या लॉंग फिल्डर डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे बस तिथे एक साफ अजय भस्मा यांना प्राप्त होईल टीमची टोटल 1 ने वाढेल आता 14 अंकावरती पाहायला मिळेल 14 रन्स ऑन बोर्ड सातत्यानं खूप चांगला खेळ आपण पाहायला गेला तर अजय भस्मा यांचा आपण पाहिला असेल आणि यावेळेस देखील त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळाला इथे मात्र यावतचा बॉल फुल टॉस दिशा दिल्या फक्त बॉल चाललाय डीप फाईन लेगला इथे मात्र वेस्ट हाईट चेक केली जाईल चौकार या बॉलवरती परंतु रिव्ह्यू कोणाचा अंपास रिव्ह्यू वेस्ट हाईट चेक केले जाईल थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवला गेला या बॉलवरती बाउंड्री जरूर आले आपण तो इथे वेस्ट हाईट ओव्हर द हाईट आहे की बिलो द हाईट हे चेक केलं जाईल रुद्र 11 काही एक्सपिरियन्स चषक आपण पाहतोय 2026 हे पर्व आणि या बरेचसे मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती मात्र इथे उपस्थित आहेत विनोदजी बेलोसे आपण पाहतोय त्यानंतर जयवंत नवले साधारणतः हंपीर त्यानंतर बरेचसे मान्यवर आपण पाहतोय आज व्यासपीठावरती बसले मंगेशजी उघडा त्यानंतर आपण पाहतोय बरेचसे मान्यवर आज मात्र इथे उपस्थिती दाखवतात आणि या प्रत्येक मान्यवराचा प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं मात्र करूयात मनाच्या अंतकरणापासून सहर्ष आणि सहर्ष स्वागत इथं चेक केलं जात आहे परंतु नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गवासी मनीष 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात विघ्नेश समर्थ 11 आई गावदेवी करसुंडी या दोन संघाच्या मध्ये फाईट पाहायला मिळेल नक्कीच यश कांबे आणि आपण पाहतोय करसुटे यांच्या दरम्यान एक छोटीशी लढत पाहायला मिळेल आणि मागची मॅच कांबे संघाची पाहिली जाणता राजा चषक सावणे या ठिकाणी सांबर्ली संघाविरोधात खेळत असताना एकदम जबरदस्त लढत काय सर आपण पाहिली इट्स नो बॉल 9+4 अशा या बॉलवरती 5 धावा प्राप्त होतील नेक्स्ट बॉलवरती फ्रीट देखील असेल या महत्वाच्या धावा माथेरान टीमसाठी कारण या आधीच्या षटकामध्ये धावा येतच नव्हते आपण तिथे नो बॉल अगदी चुकी केल्यावर जय राठोड या गोलंदाजानं प्रणितजी महाडिक यांचं देखील इथे शुभागमन झालं त्यांचं देखील करूयात या शुक्लेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष स्वागत पांडुरंगची बांगारे साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा की सहर्ष स्वागत असेल परंतु इथे मात्र नो बॉल आणि त्याच्यावरती आपण पहिला चौकार आला हे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल जय राठोड इथे मात्र फुल टॉस दिशा दिल्या लॉंग लेगला फिल्डर पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल अंपायरचा आला भीमरचा नो बॉल वेस्ट ओ द हाईट दिनेश देवगरे आमच्या परम मित्र त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरचं स्वागत आहे सर बॉलिंग टीमचा रिव्ह्यू भीमर साठी हा रिव्ह्यू असेल निलेश बोर्ड सर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील नो बॉल याचाच अर्थ आता गोलंदाजाला गोलंदाजी करताच येणार नाही No+1 अशा 2 धाब्या बॉलवरती येतील त्यामुळे इक्वेशन आपण पाहतोय टीमची टोटल 21 धावा दाफलकावरती आहेत नेक्स्ट बॉल फ्रीट असेल परंतु जय राठोड चला टीम मीटिंग अगदी संपवा आता टीम वावेगर चला टीम मीटिंग घेऊ नका वावेगर संघ चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि थोडं सहकार्य करा जास्त वेळ घेऊ नका थोडं स्पीडअप करा सामन्याला आता वेळ दिला जाईल
जर इथून तुम्ही जास्तीचा वेळ घेतला ना तर तुम्हाला इथून पुन्हा संधी दिली जाणार नाही जास्त वेळ घेण्याची. त्यामुळे थोडं स्पीडअप घेऊन सामना लगेच त्वरित चालू करा. चला स्पीडअप करा. टाइम अलर्ट आहे त्याच्याकडे देखील तुमचं भान असणं गरजेचं आहे. परंतु आता पर्यायी गोलंदाजाचा वापर वावेगड टीमला करावा लागेल. इथून फ्रीटचा बॉल आणखीन एक असेल. परंतु इथे टीमचे टोटल 21 अंकावरती आपण पाहतोय. अगदी समर्थ विघ्नेश 11 आई गावदेवी करसुंडी पुरस्कर्ते प्रभाकरजी चालके साहेब या अगदी टीमचे त्यांचं अगदी स्वागत आपण करूया. त्यांच्या अगेन्स्ट खर तर स्वर्गाची मनीष 11 कांबे या टीमला आपण खेळ करताना पाहू. विघ्नेश कुरंगले आहे त्यांचं काही स्वागत असेल. इथे मात्र ऑन साइडला लॉब केला बॉलला. उंची जास्त लांबी कमी. इथे फ्रीटचा बॉल आहे आणि यावेळेस इथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. हा अगदी मी तर म्हणेन अजय बसमान का वेगानं 2 धावा कंप्लीट केला. फ्लेक्सिबल खेळाडू आणि आपण पाहिला फिटनेस देखील महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि अजय बसमानचा अगदी खूप चांगला फिटनेस पाहतो. आता ग्रामीण क्रिकेट देखील आपण पाहायला गेलं ना एक स्टँडर्ड दर्जा अगदी या ग्रामीण क्रिकेटला देखील प्राप्त झाला. टीमची टोटल 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 14 बॉल 23 ची गरज आहे. बाकफुटला जाऊन अप्परकटचा फटका डीप बाकफुटला फिल्डर. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अजय बसमा पोहोचतील इझिली आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल 2च्या मदतीने वाढेल. आता 46चा पाठलाग करत असताना 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 13 बॉल आणि 21 या धावसंख्येची गरज आहे. 13 मध्ये 21 हे इक्वेशन बनलं गेलंय. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची अगदी आपण पाहायला गेलं आज आपल्याला समजेल जी 5 दिवस रात्रीची प्रतीक्षा होती ती 7 संपेल. कोण चॅम्पियन बनेल आई एकविरा चषकाचा ते आजच्या रात्रीमध्ये सर्वांनाच नक्की समजलं जाईल. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी आहेत 13 आणि करायचे आहे 21 या धावसंख्येचा पाठलाग. बॉलिंग ट्रॅकवरती ऑप्शनल गोलंदाज राहुरी राठोड आलेत. बॅटची कडा. इथे मात्र मोठी विकेट गोल्डन विकेट डाऊन झाली. फर्स्ट विकेट पारितोषिक आहे. प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी मात्र मंगेश उघडा त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चला टीम मीटिंग बस करा. वावेगड टीम अगदी आपण पाहिला टाइम अलर्ट आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. जर वेळेनुसार तुम्ही चालले नाहीत तर सर्वांसाठी नियमच सारखेच आहेत. त्यामुळे आता ही सूचना तुमच्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून येते. नियम आहे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच मध्ये अगदी तगडी फाईट पाहायला मिळेल कारण एका बाजूला विघ्नेश कुरंगले असेल दुसऱ्या बाजूला मयुरेश बौड अगदी आपण पाहायला गेला मनीष पारसकर असेल आणि त्याचा समवेत प्रेम भिलारे सारखे खेळाडू असेल. समोर अगदी ओमकार म्हात्रे तदनंतर सार्थक माली अशी बाटल मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट मॅच मध्ये अगदी थ्रिलर पाहायला मिळेल. सिद्धू देखील असेल. खूप चांगली बाटल नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच यश परंतु पुन्हा एकदा पारितोषिकाकडे पाहतोय. विजय आखाड्यासाठी मात्र हर्ष शिंदे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र हर्ष शिंदे यांच्या माध्यमातून आलाय. चला वावेगड टीम स्लो मॅच चालली. इथे स्पीडअप करा. 12 मध्ये तर 21चा पाठलाग करायचा. रोहित आवाले या बॉल वरती टॅप केलंय बॉलला. इथे मात्र बॉल चाललाय डीप कव्हरला. इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. माफ करा. 2च्या मदतीने इक्वेशन थोडंसं चेंज पाहायला मिळेल. शेवटचे बॉल बाकी असेल आता 11 आणि इथे पाठलाग करावा लागेल 19 धावसंख्येचा. 11 मध्ये 19 इक्वेशन बनलं गेला. इथे धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. वसंत जाधव करत राहा या वर्षीचा हंगाम या अगदी खेळाडूंना इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लेट कटचा फटका. फिल्डर शॉर्ट पॉइंटचा इथे बीट झाला.
कॅचेस विन द मॅचेस. हाफ चान्स तर तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायचं असतं अशा मोक्याच्या क्षणाला आणि अशा क्रुशियल मुवमेंट वरती, परंतु नाही जमलं या बस फिल्डरला. इथे मात्र एक धाव इथे कंप्लीट झाली आणि इक्वेशन बदललाय. शेवटचे 10 बॉल बाकी आहेत. 18 धावसंख्येची गरज आहे. 3 फटक्यांचाच खेळ आहे असे प्रेक्षक म्हणत असतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्वतःला कार्य करावं लागतं. सल्ले देणारे बरेच सारे असतात. बागफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केल्या बॉलला. इथे मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट झाला. बॉल चाललाय सीमारेषे लगेच. प्रयत्न झालेत आपलातून, परंतु इथे धावा 2 कंप्लीट होतील. पुन्हा एकदा टीमची टोटल पोहोचेल 46चा पाठलाग करत असताना माथेरान टीम 30 या अंकावरती. याचाच अर्थ आता शेवटचे बॉल बाकी असतील. 9 आणि 16 धावसंख्येची गरज असेल. 9 मध्ये 16 हे इक्वेशन उरलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित आणि विजय आहेत. विजय आपल्या टीमला मिळून देतील का की वसंत जाधव? वसंत राठोड आपण पाहतोय. वसंत जाधव यांना आपण पाहतोय. ओ इथे मात्र मिस कॉलिंग झाली. रनआउटची संधी, परंतु नाही. पॉपिंग क्रीज मध्ये सेफली लँड झालेत. इथं पोहोचलेत बॅटर. एकच धाब्या बॉल वरती आल्या. विनिंग इक्वेशन आपण पाहिलं ना आता. उरलं गेलं शेवटचे बॉल बाकी आहेत 8 आणि इथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 15. 8 मध्ये 15. तत्पूर्वी आपण पाहतोय आपले मान्यवर वासापे ग्रुप पंचायतीचे माजी सरपंच आपण पाहतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आपण पाहतोय सचिनजी तांडेल. त्यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. आणि या व्यक्तिमत्वाबद्दल काहीच बोलावं, जितकं बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारे आमचे एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. वासापे ग्रुप ग्रामपंचायतीचे म्हणजे सरपंच आपण पाहतोय सचिनजी तांडेल यांचं मात्र इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात वेलकम. त्यांना देखील विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या त्यांच्या समोर आपण पाहतोय भरोसे गावचे भूत अध्यक्ष रुपेश सबळकर आणि हेमंत सावंत विधान तेलंगे आपण समवेत आपण पाहतोय. त्यांना देखील विनंती आहे आपण सन्मानपूर्वक या आणि व्यासपीठावरती आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं स्वागत करतोय. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत इथे आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे. 7 मध्ये 15 धावसंख्येचा पाठलाग करायचा. इथे ऑल साइडला फटका. लॉंग ऑनला बॉल चाललाय. फिल्डर आहे तैनात. इथे रोहित एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे क्रीज सोडला आणि इथे मात्र चुकी. आगाऊपणा तू केला कशाला? धावता धावता तू रनआउट झालाय. थांबला तो संपला असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि इथे मात्र विकेट आणखीन एक डाऊन. चल लगेच बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. क्विक थ्रो पाहायला मिळाला रियम राठोड यांचा आणि इथे मात्र विकेट डाऊन झाली रनआउटच्या स्वरूपात. शेवटचे बॉल बाकी तिथे 6 आणि 14 धावसंख्येची गरज आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत वासांब्याचे माजी सरपंच अगदी आपण पाहतोय सन्माननीय सचिनजी तांडेल साहेब त्यांच्याच माध्यमातून काहीच दिवसापूर्वी अचानकच्या मैदानावरती सोनाई प्रतिष्ठान याच्या माध्यमातून सोनाई चषक ही मोठी स्पर्धा रसायनीमधील नामांकित स्पर्धा आपण पाहिली होती. त्याच्याकरता हे सक्सेसफुल ऑर्गनायझर आहेत, आयोजक आहेत. तब्बल 4 बाईक त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या होत्या आणि ते सक्सेसफुल ऑर्गनायझर सचिनजी तांडेल साहेब आपण यांना मुख्य व्यासपीठावरती पाहतो. शेवटचे 6 बॉल आणि इथे मात्र 14ची गरज आहे. जर पाहुण्यांची गाडी असेल तर लगेच येऊ द्या, नाहीतर सर समोर एंट्री गेटला गाडी आपण लाईट्स ऑफ करा, जसं पार्क कराल तसं. चला स्पीड अप करा. वावेगा टीम बराचसा वेळ घेतला जातो, अन्यथा तुमचा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. ही आता शेवटची सूचना तुम्हाला देण्यात येते, कारण इथे टाइम अलर्ट महत्वाचा आहे. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 6 आणि पाठलाग करायचा 14 या धावसंख्येचा. 6 मध्ये 14. मॅच ऑन आहे, मॅच रंगली आहे. रोहित यांची विकेट आल्या. आता मात्र विजय आणि
प्रतीक शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल शिराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडलंय, समोरची फोर व्हीलर आहे, लाईट्स ऑफ करा. येस थँक्यू. डॉट बॉल पाहायला मिळालाय. चला एकत्र येऊ नका वावेगर टीम, अन्यथा एक खेळाडू तुमचा आतमध्ये घ्यावाच लागेल, कारण आयोजकांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी येतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. नक्कीच वावेगर संघ वारंवार इथून सांगितलं जात आहे, त्यामुळे रोहित विनंती असेल आपल्या संघाला सांगायचं आहे जास्तीच्या टीम मीटिंग. प्रत्येक शिंदेसाठी इथून लागले पारितोषिक प्रत्येक 500 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु इथून आलाय चौकार 4 धावा. आणि इथे मात्र धावा कंप्लीट होतील बॉलवरती 2. याचाच अर्थ शेवटचे बॉल बाकी येत आहेत 3 आणि पाठलाग करायचा आहे 8 या धावसंख्येचा. वसंत जाधव करत यांनी हा झेल सोडला गेला. एक चांगले गोलंदाज त्या टीमचे, परंतु ही चुकी थोडीशी महाग ठरू शकेल. कॅचेस विन द मॅचेस हा फॉर्म्युला आहे क्रिकेटचा, परंतु इथे कॅच सोडली गेल्या. 3 मध्ये 8 करायच्यात. खोला टाकला, चॉप केला, ऑन साइडला फटका, सिंगल झपाट्याने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, इथे बंबल फिल्डर अनुराग माली आणि इथे मात्र 2 धावा इझिली कंप्लीट केला दोन्ही बॅटरना. इक्वेशन उरलाय, शेवटचे बॉल बाकी आहेत आता. 2 आणि 6 धाव संख्येची गरज. 2 चेंडू 6 ची गरज. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या गेल्यात. अगदी शेवटचे बॉल बाकी आहेत 2 आणि आता 6 धाव संख्येची गरज आहे. अन्यथा एक खेळाडू तुमचा आतमध्ये घेतला जाईल. रावडी राठोड ही सूचना तुमच्या टीमसाठी या, त्याला स्पीड अप करा. ही सूचना तुम्हाला वारंवार या ठिकाणी दिली जाते, कारण टाइम मध्ये तुम्ही अजून चाललात. थोडंसं अवधी तुमच्याकडे बाकी आहे. चला शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 6 धाव संख्येची गरज आहे. इथे मात्र हा बॉल आलाय डॉट डोक्यावरती हात ठेवले आहेत प्रतीक शिंदे यांनी, परंतु सामना अजून संपलेलाच नाहीये. वावेगा टीमला मॅच मध्ये शिरकाव करण्यास अगदी प्रयत्न केले जातात आणि इथे मात्र प्रयत्न कुणाचे सक्सेसफुल ठरले जातील. हर्ष शिंदे यांच्या माध्यमातून जर षटकार लगावला बॉलवरती, विजयी षटकार तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला प्रेक्षक मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या मॅच साठी. शेवटचा एक बॉल 6 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतो आहे. एकविरा चषक 2026 दिमागदार पर्व. इथे वावेघर की माथेरान, माथेरान की वावेघर, कोण जिंकेला सामना. इथे मात्र 1 चेंडू 6 ची गरज आहे. ऑन साइडला फटका जमीन लगतचा. इथे सामना जिंकलाय जय सेवालाल वावेघर या टीमनं. वावेघरकर सामना आवडला का? आवाज येत नाहीये. आई एकविरा चषकाचं आयोजन आवडलं का? यस प्रतिसाद आणि हे अगदी या आयोजनाची पोच पावती अजिंक्य सर. नक्कीच आपण पाहतो ना की कोणती स्पर्धा ऑर्गनायझर करा, परंतु त्यामध्ये जर वावेगर संघ नसेल ना तर मजा नाही त्या स्पर्धेला. आणि तेच वावेगरकर जल्लोष साजरा करत असताना आपण त्यांना पाहतो. या सामन्याचा मॅन